आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे। तब्बल 27 वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत। मुख्यमंत्री आमचा होणार आहे। 27 वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो, लांब राहिलो होतो, पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे। आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल, 41 येतो का 42 येतो, पण 40च्या वर संख्या 70 पैकी ही आता BJPची त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून संपूर्ण देशात, कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे, राजकारणाचं मुख्य केंद्र आहे, आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे, आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे। आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं, सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। काय कारण आहे की आतापर्यंत भाजप दूर राहिलेलं होतं, यावेळेला मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं पाहायला मिळतं। दिल्लीकरांनी तब्बल 27 वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे। गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती, पण नुसत्या भूलथाप्या द्यायच्या, लोकांना सर्व मोफत, काहीच घेऊ नका, कागदावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं, अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या घोषणा केल्या, पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्टी आलेल्या नव्हत्या। हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार पत्करावी लागली। पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत, आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे। नुसत्या दिल्लीत नाही, तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल, महाराष्ट्रातही बघितलं असेल, अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला। त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे, जिंकत आहे, आणि आज देशामध्ये जवळपास 75% ठिकाणी, त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर, त्यांच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास, मोदीजींच्या नेतृत्वावर अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, त्यांच्या विचारावर, नेतृत्वावर असलेला हा विश्वास, त्यामुळेच एवढं मोठं यश हे आम्हाला संपादित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी काँग्रेसला भोपळा सुद्धा फोडला। अवस्था अतिशय दयनीय आहे। काँग्रेसला 70 पैकी एक सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही, एक सुद्धा जागा मिळालेली नाही। इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं। आणि सगळ्याच ठिकाणी बघा, आपण प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोजके 2-4 राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही। आता ती अस्ताकडे चाललेली आहे, काँग्रेसचा शेवट होत चाललेला आहे मला असं वाटतं आहे, आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत। अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या जहाजासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे, आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदारातून आज आपल्याला दिसत आहे। भाजपने महाराष्ट्र विधानसभा, आता संजय राऊतांना काय बोलावं त्यांच्याविषयी? संजय राऊतांविषयी त्यांना बोललेलंच बरं। आता परत ते काहीतरी सांगतील, पॅटर्न बदलवला, हाच पॅटर्न केला, पैसे वाटले, काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या, कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये मिस्टेक केली पेट्यांमध्ये, हे असे त्यांच्याकडे कारणं ठरलेले आहेत। त्यामुळे संजय राऊत तर काय ते सगळे बडबड बहादर आहेत, त्यांना दररोज काही ना काही बोलावं लागतं, म्हणून ते काहीतरी बोलत असतात, असंमतीत बोलत असतात। राहुल गांधी मला वाटतं तुम्ही त्यांच्याबद्दल, ते मोठे नेते, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलावं असं नाही आहे, पण सगळे लोकच त्यांना आता ओळखून आहेत। अतिशय इनमॅच्युअर्ड, म्हणजे कुठे मॅच्युरिटीज नाही त्यांना, मला असं वाटतं। असा नेता काँग्रेसला यावेळेला मिळालेला आहे। काही असंमतीत बोलायचं, काहीही बोलायचं, म्हणजे लोकसभेला तुम्हाला एवढं चांगलं यश मिळालं, त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं, आणि आता लगेच विधानसभेला सगळं आम्ही पेट्या बदलवल्या, त्या पेट्यांमध्ये काहीतरी घोटाळा केला असं सांगायचं। लोकसभेत तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही म्हटलं नाही महाराष्ट्रातून कोणी एखाद्या नेत्याने किंवा कुठे काही गडबड आहे म्हणून, पण तुम्हाला अपयश आलं की तुमच्याकडे काढणं तयार असतात। पैसे वाटले, अमाप पैशाचा वापर झाला, पोलिसांचं बळ वापरलं, मतपेट्या बदलल्या, त्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला, हे त्यांचे कारणं ठरलेले आहे। दिल्लीमध्ये न बोललेलं बरं, काय उगाच काहीतरी फालतू, काय त्या माणसाला काही काम नाही, सकाळ झाली की काहीतरी वाह्यासारखं बोलायचं, फालतू बडबड करायची। आता त्यांच्याकडे कोणी गांभीर्याने त्यांना घेते नाही, त्यांचं कोणी ऐकतही नाही, आणि त्यांच्यामुळे आज शिवसेनेची जी दयनीय अवस्था झालेली आहे की आता काँग्रेसचे, म्हणजे शिवसेनेचे खासदार जे आहेत उबाठाचे, ते सुद्धा तर त्याच्याकडे राहायला तयार नाहीत, आणि त्यांचं ऐकून घ्यायला कोणी तयार नाही। त्यांचे लोक, त्यांना कळालेलं आहे की या माणसामुळे आपली पूर्ण वाट लागलेली आहे, येत्या महापालिकेमध्ये सुद्धा आपल्याला कुठेही स्थान राहणार नाही, आणि एकट्या माणसाला कंटाळून सगळी उबाठा आता इकडे तिकडे कुठे, बघा तुम्ही त्यांची काय अवस्था होते, सैरभैर झालेली आहे। दिल्ली काँग्रेस फारसा कुठे काय फरक आहे? एवढा फरक नाहीच आहे। आपण मग 30% जर बघितलं, 1-2% पण असं नसतं।
असं कधी नसतं राजकारणामध्ये की त्यांची युती झाली असते म्हणून सगळे मतं तिकडे गेले असते, सगळे एकत्र झाले असं कधी राजकारणात जर तर कधी नसतं. जी समोर वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, त्याला सुद्धा सगळे मतदान होत असतं. तसं जरी झालं असतं तरी अजून आमची टक्केवारी वाढली असती, मी असं म्हणेन. अजून आमची टक्केवारी वाढली असतील, 1-2% वाढली असती, असं नाही आहे. भाऊ, जयंत पाटील नितीन गडकरी यांच्याशी भेट झाली त्यांची, ते भाजपमध्ये येण्याची चर्चा आहे. आता अनेक लोकांना असं वाटतं मी भाजपत आलं पाहिजे, कारण पुढचे 5 वर्ष त्यांना काही दिसत नाही आहे, सगळं अंधकार दिसतोय. समोरच्या पक्षांची अवस्था काय तुम्हाला माहिती आहे, शरद पवार साहेबांच्या पार्टीची अवस्था काय आहे, उबाठाची अवस्था काय आहे, काँग्रेसची अवस्था आज काय आहे. आणि म्हणून मुख्य प्रवाहात आपण यावं, मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करावं, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करावं असं सगळ्यांना वाटतंय. आणि त्यामुळे ते सगळ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, ते साहजिक आहे. शरद पवार तुरुंगात जाणार अशी देखील अनेक ठिकाणी बोललं जात आहे. त्यामुळे कदाचित ते नेते सोडून जात आहेत का, शरद पवारांना असं वाटतं? नाही, मी कुठे काही असं ऐकलेलं नाही. माझ्या ऐकवत अशी कुठली गोष्ट नाही आहे. आणि मी ते मोठे नेत्यांनी त्याच्याबद्दल तुरुंगात जावं का ना जावं हे बोलणं इतका मी मोठा नाही. तो आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये आज त्याबाबत चर्चा सुरू झाल्या. चाललेलं आहे की भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा चाललेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाच्या मुद्द्यांवर मी भेटायला आलेलो होतो. ते त्यांना विचारते का गेले काय नाही, मला कुठली माहिती नाही. मी कोणाला विचारलं नाही ते का गेले काय नाही म्हणून. हो, अशी पण चर्चा आहे की त्या भेटी दरम्यान जे आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी सोबत होतात आणि त्या संदर्भात जे आहे त्याची चर्चा केल्याची माहिती नाही, मला मुख्यमंत्री महोदय म्हणाले की ते येऊन गेले म्हणून, पण मी विचारलं नाही का आले, कशासाठी आले. पण मी 11 वाजता माझी भेट ठरलेली होती, साहेबांना फोन केला तर 11 वाजता या म्हणून. मी 11 वाजता तिथे गेलो होतो. तर तुम्ही मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं की खडसे पण आलेले आहेत, म्हटलं मला माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठली माहिती नव्हती. काय ते येत जात राहतात, दिल्लीला भेटतात, इकडे भेटतात. काही हालचाल आहे भाऊ? त्यांनाच विचारा, मला काही माहिती. ते मोठे त्यांनी सांगितलं की मी खाली बोलत नाही, मी दिल्लीशी बोलतो. मला वाटतं तर ते म्हणत होते माझ्या गळ्यामध्ये रुमाले टाकलेला आहे, फोटो येत नाही. मला वाटतं तर त्यांनी सांगावं त्या बाबतीमध्ये, ते सांगू शकतील. आगामी काळात आपण भेट घेऊ शकतात कोण? खडसे नाही, ते मोठे नेते आहेत, माझी कशाला भेटी येते. ते राष्ट्रीय नेते आहेत खडसे साहेब आमचे, त्यामुळे ते माझी भेटी त्यांनी सांगितलं की खाली मी खालच्या लोकांना भेटत नाही, माझं डायरेक्ट वरती कनेक्शन आहे. पालकमंत्री पदाच्या बाबत त्यांना सिग्नल नाही मिळाला अशी देखील चर्चा आहे. त्यांनी असं ते म्हणतात, तसंच आहे माझं. त्यामुळे त्यांचं डायरेक्ट कनेक्शन वर दिल्लीला आहे. त्याचे अनेक वेळेला आपण फोटोही बघितले, ते भेटतात, नेत्यांना भेटतात, तिथे देवेंद्रजींना भेटतात. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून त्यांनी नाव न घेता वक्तव्य केलेलं आहे की अवरटपणा जो चाललेला आहे तो थांबवावा, विकासावर बोलावं. ते बघा, त्यांना अधिकार आहे का आवरटपणावर बोलण्याचा? त्यांचा आवरटपणा जवळ चाललेला आहे ना, भोगतायत ना त्याचे सगळे. रॉयल्टीमध्ये भोगतायत, पुण्याच्या केसमध्ये भोगतायत, जेलवाऱ्या झालेल्या आहेत, चाललेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावं असं आवरटपणा? मला वाटतं त्यांनाही बोलण्याचा अधिकार नाही आहे. नाशिकबद्दल जे चाललेलं आहे, कुंभमेळा समोर आहे 2 वर्षांनी, अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण बघितलं एवढी व्यवस्था ठेवूनसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये दुर्घटना घडलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं, मुख्यमंत्री महोदयांना वाटतं की बाबा इथे पालकमंत्री तुम्ही व्हावं आणि 12 वर्षांनी पुन्हा ही जबाबदारी माझ्याकडे यावी असं सर्वांनाच वाटतं आहे. नाशिककरांनाही वाटतं आहे, सर्व आमदारांनाही वाटतं आहे. त्यामुळे माझं नाव घोषित झालं होतं, काही कारणामुळे पूर्ण स्टे झालेला आहे. मला वाटतं पक्षाला जर योग्य वाटत असेल तर योग्य निर्णय करतील. पण यांना काय कोणी सांगितलं आवरटपणा? तुमचा आवरटपणा लोकांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे तुमची अवस्था काय झाली आहे बघा ना तुम्ही. आज कुठे गेलात तुम्ही? काय राहिलं तुमचं? कुठे फिरतात दारोदार तुम्ही आता, सगळ्यांचे दरवाजे ठोकत? कशाला बोलायला? आता मला त्या विषयाचा खरं म्हणजे बोलायचंच नाही त्या विषयात. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यावरून आज जितेंद्र आव्हाडांनी पण टीका केलेली आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की जिल्ह्यामध्ये लूट पालकमंत्र्यांची नेमणूक केली. सध्या असं की मला वाटत नाही. तो एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत नाशिक पालकमंत्री पदासाठीच. हां, एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीला गेले, रात्री उशिरा दिल्लीला गेले. त्याचा तिढा सुटणार का आता लवकर? असं ते कशासाठी गेले, त्यांना का बोललो किंवा त्यांनी का कशासाठी गेले ते मला माहीत नाही. अनेक गोष्टी असतात. आता शेवटी आमचे ते मित्रपक्ष आहेत, मोठा पक्ष आहे त्यांचा 2 नंबरचा महायुतीमधला, त्यांचे काही कामं असतील, हाही विषय चर्चेत असू शकतो. भाऊ भाजपा आता संजय राऊताबद्दल काय बोलावं? मला वाटतं न बोललेलंच बरं. भाजपा चर्चा करत असतात, ते काहीतरी असं मधीत बोलत असतात. त्यामुळे त्यांना उत्तर देणं आता काही फार कमी. लोकांना अपेक्षा आहे नाही की त्यांना आम्ही काही त्यांना उत्तर द्यावं म्हणून. लोक त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. सकाळपासून ते वाटेल तोंडातील ते बोलत असतात, काहीही असं मधीत बोलत असतात. त्यामुळे त्यांना उत्तर द्यावं आता असं काही राहिलेलं नाही. मी खरं सांगतो, लोकांना सुद्धा वाटत नाही की यांचं उत्तर भाजपकडून घ्यावं, कोणी आमच्या प्रवक्त्याने द्यावं का आम्ही द्यावं म्हणून. राहुल गांधी म्हणतात की खरं म्हणजे त्यांना मॅच्युरिटी एवढी यायला पाहिजे. काय आपण बोलतोय, काय अभ्यास करतोय, काय करतोय,
संध्याकाळच्या वेळेला एवढे मतदान वाढणारच आहे. एका मुद्दे आपण बघितलं 8-9 वाजेपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत मतदान चालतं. संध्याकाळी लोक बाहेर येतात, सगळे स्वयंपाक करून, आमचे शेतकरी महिला असतात, मजूर असतात, संध्याकाळी येतात, त्यांना लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. आणि त्यामुळे संध्याकाळी मतदान प्रत्येक वेळेला बघा, हे सगळं गणित मागच्या सगळ्या इलेक्शनचं आम्ही त्यासाठी मांडलेलं आहे की प्रत्येक वेळी 5 वाजेनंतर किती मतदान वाढलं, किती झालं, लोक लाईनीमध्ये उभे असतात. त्यामुळे साहजिक आहे 2-4% मतदान सहज त्यावेळेला वाढतं, सहज वाढतं, प्रत्येक वेळी वाढतं. आपणही बघतो सगळे साक्षीदार आहात. त्यामुळे राहुल गांधींना या गोष्टीची कल्पना नाही. त्यामुळे त्यांना कोणीतरी जे सांगतं की एवढे कसे वाढले, तर काही ठप्पे मारून घेतले का कोणी? काहीतरी बट्टे दाबून घेतले का? मला वाटतं असंमतीत तेही बोलत असतं. उभाटा गटाचे 9 खासदार फुटणार आहेत अशी चर्चा आहे. ऑपरेशन टायगर राबवलं जाणार. ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे. मला माहिती आहे ऑपरेशन कमळ असतं तर मला माहीत असतं, पण ते ऑपरेशन टायगरचं मला काही माहिती नाही. ऑपरेशन कमळ राबवणार का मग? अजून तशी काही चर्चा झालेली नाही. मग बीडच्या प्रकरणामध्ये आता करुणा मुंडेंनी पण गंभीर आरोप केलेले आहेत. बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या ज्या पत्नी होत्या करुणा मुंडे, त्यांनी म्हटलं की वाल्मिककरांना सुद्धा मारहाण केली होती, त्या संदर्भातले पुरावे सुद्धा दिले ते. मला वाटतं वरिष्ठ पातळीवर या सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू आहे. SIT नेमली गेलेली आहे, कुठे न्यायाधीशांच्या सुद्धा समिती नेमली गेली. मला असं वाटतं, मला काही फार लक्ष नाही त्या प्रकरणाकडे, पण मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत आणि अतिशय उच्चस्तरीय चौकशी या प्रकरणामध्ये सगळ्यांचीच चाललेली आहे. मला वाटतं लवकरच निर्णय आपल्याला कळेल. त्यामध्ये निकष ठरलेले आहेत, उत्पन्न ठरलेलं आहे, इन्कम टॅक्स नको, गडीच्या अर्थाची नको, टॅक्स नको, किंवा 2.5 लाखाच्या वर उत्पन्न नको. मला वाटतं ते निकष त्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला घाई गर्दीमध्ये अनेक आमच्या भगिनींनी फॉर्म भरले, पण फारच कोणाचं उत्पन्न 10-15 लाख असेल आणि त्यांनी 2.5 लाख दाखवलेलं असेल तर मला वाटतं हेही चुकीचं आहे. त्या संदर्भामध्ये चौकशी करावी म्हणून मागणी झालेली होती, काही अंशी ती चाललेली पण आहे. मला वाटतं फार काही त्यातून फरक पडणार नाही, पण ज्यांनी एकदमच चुकीचं केलेलं आहे की त्यांच्या घरी 5-25 एकर जमीन आहे, उत्पन्न 15-20 लाख रुपये आहे, नोकरी करतोय घरी कोणीतरी, आपल्या पगार मिळतोय 50,000 लाख रुपये, तर मला वाटतं की हे योग्य नाही. त्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत ते सुद्धा यापासून वंचित होतात. आकडा उगाच चुकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जे अतिशय चुकीचे आहेत, की ज्यांचा अधिकारच नाही या सगळ्या विषयावर, मला वाटतं ते बाजूला केलेत तर काही त्याच्यामध्ये काही चुकीचं असं मला वाटत नाही. पण जे खरे लाभार्थी आहेत, जे निकषात बसत आहेत, ते एकही काढले जाणार नाही. हो, लाडके बहीण दंगल सुरू असताना आता तुम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले, त्या संदर्भात काय आहे? सांगून देऊ?